यती महाराजांनी दिलेले फळ अगदी आनंदाने आत्मदेवाने आपली पत्नी धुंधुली हिला दिले आणि तिला सर्व काही सांगितले आणि सांगितले की हे फळ तू लगेच खा, म्हणजे आपल्याला नक्की पुत्र होईल. हा त्या यती महाराजांचा अगदी प्रसाद आहे, हे तू लक्षात ठेव. आणि आनंदाने आत्मदेव बाहेर गेला. आता नवरा बाहेर गेलेला पाहिल्यावर मात्र ह्या धुंदुलीला असं झालं, ही काय व्याधी माझ्याकडे आली आहे, ह्या फळांनी कुठे मला मुलं होणार आहेत का. तिला भयंकर रागच आला खरं तर. आणि मग तिने काय केलं, आपल्या शेजारच्या पाजारच्या बायकांना बोलवलं आणि त्यांच्या पुढे रडायला सुरुवात केली. आणि रडता रडता म्हणाली, बायांनो, माझ्या सख्यांनो, मैत्रिणींनो, पाहिलं ना, ही काय कटकट माझ्या घरी आली आहे. माझ्या या नवऱ्याने हे कुठलं तरी हे गोसाड्याने दिलेलं फळ इथे माझ्या हातात दिलंय आणि तो म्हणतोय की हे फळ खाल्लंस की तुला मुलगा होईल. आता तुम्ही खरंच सांगा ग, अशी फळं खाऊन राखीचे अंगारे लावून कुठे मुलं होतात का. पण काय करू, माझ्या या नवऱ्याला तर काहीच कळत नाही. आणि अगदी यदा कदाचित त्या कुठल्या सिद्धयोग्याने दिलेले हे फळ मी खाल्लेच आणि चुकून माकून जर मला दिवस राहिले, मी गर्भारशी झाले, तर काय होईल तुम्ही सांगा ग बायांनो. अहो, माझं पोट वाढेल, मी किती बेढप दिसायला लागेल, मला पोटभर कारण पोटात ते बाळ असल्यामुळे मला पोटभर खाता येणार नाही, मग मी अशक्त होईल, मला काम करता येणार नाही, वगैरे वगैरे. आणि अजून असं सांगतात की बाळणपण म्हणे फार वाईट असतं, त्या बाळणपणात बायका मरतात सुद्धा, अगदी प्राणांत वेदना होतात. आणि हे सगळं सहन करणं मला केवळ अगदी अशक्य आहे. शिवाय मी काही वेळा असं सुद्धा ऐकलंय की ती मुलं पोटात आडवी होतात आणि मग नको गो बाई, कल्पना सुद्धा मला करवत नाही. आणि तुम्हाला माहितीये ना, त्या व्यासदेवांचा मुलगा तो शुक, तो तर म्हणे आईच्या पोटात 12 वर्ष राहिला होता. तर तुम्ही सांगा, माझ्या बाबतीत जर असं काही घडलं तर मी काय करू हो. बर, एवढं सगळं होऊन मी बाळंतीण झाले, ते मला मूल झालंच, तर पुढे काय होणार. अहो, ते पोर सारखं रडणार, त्याची आजारपणं, त्याचं हागणं मुतणं खाणं पिणं, एवढं सगळं करता करता मी किती दमून जाईल आणि मला अतिशय त्रास होईल. त्याच्यामुळे मला पक्क वाटतंय की मला काही मूल व्हायची गरज नाही. खरं तर मला मूल नकोच आहे. मला तर त्यापेक्षा असं वाटतं की सगळ्या जगात वांझोटी बाई आणि विधवा बाई सगळ्यात सुखी आहे. आता मात्र त्या शेजारणींना आश्चर्य वाटलं. त्या म्हणल्या, अगो काय बोलतेस काय. ती म्हणली, बघा, वांझोट्या बाईला मुलाबाळांचा त्रास नाही आणि विधवा बाईला नवऱ्याचा त्रास नाही. बरोबर बोलतेय ना मी. आता मात्र त्या मैत्रिणींना काय बोलावं ते सुचेन आणि त्या गपचूप तिथून न बोलता निघून गेल्या. आता काय करायचं, मैत्रिणी तर निघून गेल्या. मग तिने थोडा वेळ तसाच विचार करत घालवला. इतक्यात आत्मदेव घरी परत आला. आल्या बरोबर त्यांनी पहिला प्रश्न केला की काय ग, फळ खाल्लंस ना. आता ती अगदी सराईतासारखं खोटं बोलली. ती म्हणली, हो हो, म्हणजे काय, मगाशीच खाल्लं. आता आत्मदेवाला फार आनंद झाला आणि तो म्हणला, आता आपल्याला नक्की मुलगा होईल. बरं झालं. आत्मदेव बाहेर गेल्यावर ती धुंदुली उठली आणि गावातच तिची थोरली बहीण होती तिच्याकडे गेली. तिला जाऊन सगळी आपली कर्म कहाणी सांगितली आणि तिला घरी घेऊन आली. ते फळ दाखवले आणि पुन्हा ती रडायला सुरुवात केली तिने. तेव्हा तिची बहीण म्हणाली, अगं वेडी आहेस का तू, ह्या असल्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. अशा या फळांनी किंवा या राखेने कुठे पोरं होतात का, आणि अशी जर पोरं होत असती तर मग कशाला लग्न करायला पाहिजे होतं आपल्याला. पण तुझी म्हणे, अगं तू म्हणतेस ते सगळं खरं आहे, पण गंमत काय आहे, माझ्या नवऱ्याचा ह्या सगळ्या गोष्टीवर किती विश्वास आहे तुला काय सांगू. आणि मी तर त्याला सांगितलंय की मी फळ खाल्लंय. आता जर का मला दिवस राहिले नाही
तर तो मला खोटं ठरवेल आणि मला घराच्या बाहेर काढेल. मला किती त्रास होईल तू कल्पना करू शकत नाही. बहीण विचारात पडली. तिने 2च क्षण विचार केला आणि ती म्हणली, हे बघ, मी तुला एक छान युक्ती सांगते. हे फळ आहे ना, ते तू त्या गोठ्यातल्या गाईला खायला घालून टाक. झाला तर होऊ दे तिला मुलगा, मग बघू काय करायचं ते. आणि आत्ता तुर्तास तरी तू फक्त गर्भारशी होण्याचं नाटक कर. पोटाला काहीतरी साड्यांच्या घड्या किंवा चिंध्या बांधायच्या आणि दर महिन्याला थोडं थोडं पोट मोठं करत जायचं. आणि खरं सांगू का, हे पुरुष असतात बावळट, यांना काही कळत नाही अगं. आणि दुसरी तुला अजून एक युक्ती सांगते, की मला आत्ता दिवस गेले आहेत, मला 2रा महिना आहे आणि मला आता अजिबात मुलं नको आहेत, कारण माझी आधीचीच मुलं आहेत. तर मला झालेलं मूल मी तुला आणून देईन. झालं. आता मात्र धुंदुलीला जीवात जीव आला. तिला आनंद झाला आणि ती म्हणाली, खरंच ग ताई, तू किती चांगली आहेस. बहीण असावी ना, तर ती अगदी तुझ्याच सारखी. धुंदुलीला हा बेत खूपच पसंत पडला आणि ती म्हणाली, की ठीक आहे ताई, तू म्हणतेस तसंच मी करेन.